आपण सध्या भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्याअंतर्गत असलेल्या घोडेझरी परिसरात आहोत आणि बघू शकतो आपण त्या नहराला जे पाणी आपल्याला पाहायला मिळत आहे हे तब्बल 40 वर्षानंतर आलेले पाणी आहे। या भागातील शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकं घेतलेले नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी एक आस लागली होती काय की पाणी कधी येणार। गोसेखुर्द धरण जे आहे ते तयार झाले आणि तेव्हापासून आतापर्यंत या कालव्याला अजूनपर्यंत पाणी आलं नव्हतं। हे काम जे आहे हे कुठेतरी रखडलं गेलं होतं। शेवटी काम पूर्णत्वास आले असून शेतकऱ्यांना आता हे पाणी मिळणार आहे आणि उन्हाळी पीक जे आहे आता येथील शेतकरी घेऊ शकणार आहेत। आपल्यासोबत यावर बोलण्याकरिता या परिसरातील शेतकरी स्वतः शेतकरी असलेले पोलीस पाटील सुनील लुटे आपल्यासोबत आपण थेट जाणून घेऊया। काय सांगाल अशा प्रकारचा या शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे आता? जो शेतकऱ्यांनी स्वप्न पाहिलेलं होतं ते स्वप्न आज पूर्णत्वास आलेलं आहे। इथला हा शेतकरी आता सुजलाम सुफलाम होणार आहे। आज 11 वर्षापूर्वी इथे आमच्या गावाला माननीय प्रफुल्लभाई पटेल हे आलेले होते आणि त्यांनी शब्द दिला होता हा एरिया मी सुजलाम सुफलाम करीन, तर त्याचं हे आज फलित आहे आणि आज इथे आमच्या गावाला पाणी आलेलं आहे। इथला नक्कीच आता इथला शेतकरी जो आहे संपन्न होणार आहे। आपल्यासोबत बोलण्याकरिता अविनाश ब्राह्मणकर आहेत। अविनाश भाऊ काय सांगाल कशा प्रकारचा फायदा शेतकऱ्यांना नेमका होणार आहे? या परिसरातले सर्व शेतकरी मागच्या अनेक वर्षांपासून त्यांची मागणी होती की बा या परिसरामध्ये पाणी यावं आणि आमच्या ग्रामीण भागामध्ये जसं मी मगाशी सांगितलं की बा एक म्हण आहे की बा ज्याचं पाणी त्याची बाणी, आणि या म्हणीनुसार शेतामध्ये पाणी झालं याच्यासारखा दुसरा आनंद शेतकऱ्याच्या जीवनामध्ये राहत नाही। आणि आज पहिल्यांदा नेरला उपसा सिंचनचं जे पाणी आहे ते नहराद्वारे प्रत्येक गावामध्ये चाललेलं आहे। अजून काही भागामध्ये पोचायला आहे, पण आज किंवा उद्यामध्ये शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचेल। मुरमाडी तुपकर आणि पालांदूर जिल्हा परिषद सर्कलमधले माझ्या अंदाजाने जवळपास 30-32 गावं या गावांच्या सिंचनाची व्यवस्था या उपसा सिंचनच्या माध्यमातून होणार आहे। आणि हा एक सर्व शेतकऱ्यांच्या जीवनातला एक आनंदाचा क्षण आहे। वैयक्तिक ज्या लोकांनी आपली इरिगेशनची व्यवस्था केली, कोणी बोर मारले, कोणाकडे विहीर आहे, पण ही व्यवस्था सगळ्यांसाठी होत नाही। पण या माध्यमातून आता प्रत्येक शेतकरी सुखावलेला आहे। दोन्ही फसली, दोन्ही पिकं उन्हाळी आणि पावसाळी दोन्ही पिकं त्याला आता शेतकऱ्याला घेता येणार आहेत। काही वर्षांच्या आधी इथे प्रफुल्लभाई पटेल आले होते आणि सर्व शेतकऱ्यांनी जेव्हा मागणी केली तेव्हा त्यांना एक शब्द दिला होता की या भागामध्ये आपण नेरला उपसा सिंचनचं पाणी आणण्याचा पूर्ण प्रयत्न करू, आणि त्यांनी दिलेलं वचन पाळलं आणि आज त्याची वचनपूर्ती झाली असं म्हणायला काही हरकत नाही। या भागामध्ये पाणी आलं, सरकारचं मी अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांनी कुठेही निधी कमी पडू दिला नाही, कामाला गती दिली आणि आज सर्व शेतकऱ्यांचं स्वप्न साकार झालं आणि आमच्या परिसरामध्ये पाणी आलं। या भागातल्या जमिनींच्या किमतीसुद्धा आता वाढतील आहेत। त्या दृष्टीने विचार केला तर आज शेतकऱ्यांची आर्थिक उन्नतीसुद्धा झाली असं म्हणायला काही हरकत नाही आणि मी सगळ्यांचे या प्रसंगी आभार मानतो। नक्कीच या परिसरात आता 40 वर्षानंतर शेतकऱ्यांना पाणी मिळणार आहे। हजारो शेतकरी जे पाण्यापासून वंचित होते आणि उन्हाळी पीक घेत नव्हते त्यांना आता उन्हाळी पीक घेता येणार आहे। त्यामुळे या परिसरातील जमिनीचे दरही जे आहेत मोठ्या प्रमाणात वाढतील आणि शेतकरी जो आहे तो समृद्ध होईल असं मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेलं आहे। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।